नवीन घर घेण्याचा तुम्ही जर विचार करत असाल तर मग एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमची एक चूक तुमच्या लाखो रुपयांचे नुकसान होण्यास बाध्य ठरू शकते। हो, जर प्रॉपर्टी खरेदी करताना काही महत्त्वाच्या गोष्टींवर जर तुम्ही लक्ष दिले नाही तर मग तुम्हाला कायदेशीर अडचणी सुद्धा येऊ शकतात, आर्थिक नुकसान सुद्धा होऊ शकते आणि भविष्यात मोठ्या प्रकारे प्रॉब्लेम्स तुम्हाला त्या प्रॉपर्टीशी रिलेटेड होऊ शकतात। हो, ही गोष्ट तुम्ही डेफिनेटली लिहून घ्या माझ्याकडून, जर तुम्ही यांसारख्या गोष्टींना जर चांगल्या प्रकारे समजले नाही तर। म्हणूनच प्रॉपर्टी खरेदी करताना काही ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला समजून घेणे मोस्ट इम्पॉर्टंट आहेत। काही शहाणे आणि शिकलेले लोकांना सुद्धा यांसारख्या गोष्टी समजत नाही, ते यांसारख्या गोष्टींना अवॉइड करतात आणि पुढे मोठ्या नुकसानांना ते सामोरे जातात। हो, आता मग या प्रॉपर्टी खरेदी करताना कोणत्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला तपासाव्या लागतील तर मग बघा, नंबर 1 टायटल क्लिअरन्स तपासा। म्हणजेच प्रॉपर्टी खरेदी करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती कायदेशीर मालकीच्या हक्काची आहे का। हो, फक्त पैसे देऊनच जागा खरेदी करून घेऊ नका। हो, काही महत्त्वाचे मुद्दे आहेत जे तुम्हाला तपासून घ्यायचे आहेत। तर मग त्या प्रॉपर्टीचे टायटल क्लिअरन्स आहे का, त्या प्रॉपर्टीवर कोणतेही वादग्रस्त हक्क आहे का, तसेच त्या प्रॉपर्टीचे जुने डॉक्युमेंट्स आणि त्या प्रॉपर्टीचा 7/12 उतारा व्यवस्थित तपासा। त्यानंतर मग कोर्ट केस किंवा कोणतेही कायदेशीर क्लेम या प्रॉपर्टीवर आहे का, यांसारख्या गोष्टी तुम्ही चांगल्या प्रकारे तपासा। या गोष्टी तुम्हाला प्रॉपर्टी खरेदी करताना टायटल क्लिअरन्सची चौकशी करताना तुम्हाला तपासाव्या लागतील। हो, जर तुम्ही यांसारख्या गोष्टींना अवॉइड केली तर मग पुढे तुम्हाला कायदेशीर आणि आर्थिक नुकसान चांगल्या प्रकारे होऊ शकतो। नंबर 2 FSI आणि झोनिंग नियम तपासा। तर बघा, फक्त टायटल क्लिअरन्स असणे हे पुरेसे नाही, अजून काही चुका आहेत ज्या तुमच्या बरोबर होतात आणि तुम्ही त्या गोष्टींना अवॉइड करतात। तर बघा, तुम्ही घेतलेल्या जमिनीवर बांधकाम करता येईल का, त्या ठिकाणी किती मजली घर आपल्याला उभे करता येईल, त्या भागात कोणते कन्स्ट्रक्शनची परवानगी आहे, यांसारख्या गोष्टी तुम्हाला तपासणे मोस्ट इम्पॉर्टंट आहे। काही वेळेस बरेचसे लोक प्रॉपर्टी घेऊन घेतात पण नंतरून त्यांना अडचणी येतात कायदेशीर की त्या जागेवर बिल्डिंग उभारण्याची परवानगी नाही आहे, 2 मजली बांधण्याची परवानगी नाही आहे, यांसारख्या बऱ्याच प्रकारचे प्रॉब्लेम त्यांना फेस करावे लागतात। त्यामुळेच प्लॉट घेताना FSI आणि झोनिंग नियमच्या अकॉर्डिंग यांसारख्या गोष्टी तपासणे मोस्ट इम्पॉर्टंट आहेत। हो, नंबर 3 लोकेशन अँड कनेक्टिव्हिटी। तर बघा, तुम्ही प्रॉपर्टी खरेदी केली पण त्या ठिकाणी कनेक्टिव्हिटी आणि इतर दैनंदिन जीवन जगण्यासाठी ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या ठिकाणी अवेलेबल आहेत का। आता त्या कोणत्या गोष्टी तर मग बघा, शाळा, हॉस्पिटल, मार्केट आणि ट्रान्सपोर्ट यांसारख्या सुविधा जवळ आहेत का। त्याचबरोबर भविष्यात त्या भागाचे विकास होईल का हे पण तपासणे मोस्ट इम्पॉर्टंट आहे। तसेच गुगल मॅप किंवा रिअल इस्टेट प्लॅनिंग सुद्धा तुम्ही पाहू शकता, त्याच्या अकॉर्डिंग तुम्ही प्रॉपर्टी बाय करा। पॉइंट नंबर 4 स्कॅम आणि फेक डॉक्युमेंट्स पासून सावध राहा। तर बघा, प्रॉपर्टी खरेदी करताना बनावटी एजंट आणि दलालांकडून फसवणूक होऊ शकते। हो, डेफिनेटली होऊच शकते। त्यामुळे त्या प्रॉपर्टीचे डॉक्युमेंट्स, सरकारी रेकॉर्ड्स आणि नोंदणी केलेली आहे का, त्या गोष्टी तुम्ही नगरपालिका किंवा ग्रामपंचायत मध्ये जाऊन सहजपणे तपासू शकता। तसेच लीगल ॲडवायझर कडून तुम्ही चांगल्या प्रकारे डॉक्युमेंट्स तपासू शकतात। त्याचबरोबर नोंदणी पत्र आणि मंजुरी पत्र यांसारख्या ज्या काही डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्ही चांगल्या प्रकारे तपासून घेणे गरजेचे आहे प्रॉपर्टी बाय करताना। नंबर 5 बिल्डर्स आणि विक्रेत्याची चांगल्या प्रकारे चौकशी करा। जो तुम्हाला या जागा प्रोव्हाइड करत आहेत त्याची चांगल्या प्रकारे तुम्ही इन्क्वायरी करा, त्याची चौकशी करा। आता ते कसे तर बघा, जर नवीन प्रोजेक्ट घेत असाल तर मग त्या बिल्डरचे ट्रॅक रेकॉर्ड तपासा, त्या बिल्डरचे आधीचे प्रोजेक्ट पूर्णपणे कंप्लीट झालेले आहे का हे तपासा। त्यानंतर मग ग्राहक रिव्ह्यू पण तपासा। त्यानंतर मग बिल्डर रेड रजिस्टर आहे का ते पण तुम्ही तपासा। त्यानंतर मगच तुम्ही प्रॉपर्टी बाय करा। यांसारख्या गोष्टींना अवॉइड न करता तुम्ही जर कायदेशीर चांगल्या प्रकारे यांसारख्या गोष्टींना तपासून घेतले तर मग तुम्हाला भविष्यात कोणत्याच प्रकारची अडचण येणार नाही तुमची प्रॉपर्टीशी रिलेटेड। हो,